गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्हाला सर्वांना कळलंच असणार आहे की हा व्लॉग आमचा कशाच्या आधारावर असणार आहे तो, बरोबर की नाही? तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर मंडळी, तर आज हा ब्लॉग असणार आहे गुरुपौर्णिमेसंबंधी. तर गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते, त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्या मागचा इतिहास काय आहे ते आपण हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. महर्षी व्यास त्यांचं आजच्या दिवशी त्यांचं महत्त्व काय आहे ते पण तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या दिवशी पूजा का केली जाते आणि त्याचं महत्त्व काय आहे, सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर पटकन व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू ब्लॉग आमचा शेवटपर्यंत बघा. या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे ना ते पण तुम्हाला मी सांगणार आहोत थोडक्यात, कारण की जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही आहोत. थोडी माहिती सांगणार आहोत. आणि आम्ही जे काही माहिती सांगतोय तुमच्याकडे सुद्धा अजून काही माहिती असेल ह्याच्या व्यतिरिक्त तर ती सुद्धा तुम्ही आम्हाला शेअर करा. आणि या दिवशी पूजा कशी करावी ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हो मित्रांनो, बघा आता आषाढ महिना स्टार्ट झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. सगळ्यांच्या आयुष्यात गुरु असतातच म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो असतो. आता मी पण जे काही 2 वाक्य बोलते तुमच्यासमोर ते पण मला कोणीतरी ज्ञान दिलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. करेक्ट ना? प्रत्येकाच्या आयुष्यात आलेलेच असतात. गुरु आपल्याला काय करतात, अंधाराकडून प्रकाशाकडे नेत असतात. ते पहिलं काम असतं त्यांचं. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडील, त्यानंतर शिक्षक, त्यानंतर संत, त्यानंतर मार्गदर्शक असे असंख्य सारे गुरु आपल्याला मिळालेले असतात. थोड्या थोड्या टप्प्यावर आपण जसं जात असतो तसे सर्व आपल्याला गुरु मिळालेले असतात. तर तुम्ही पण नक्की सांगा तुमच्या आयुष्यात तुमचे मेन गुरु कोण आहेत, आत्तापर्यंत तुम्हाला कोण भेटले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही सर्वांनी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हे सांगेन की आज महर्षी वेदव्यास यांचा पण जन्म झालेला आहे. तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे. व्यासांबद्दल म्हणतात ना की कोणाला सांगायलाच नको असं मला तरी वाटतं. त्यांना आदिगुरु सुद्धा म्हणतात. का म्हणतात? कारण त्याच्या मागे पण त्यांनी खूप सारे ग्रंथ लिहिले आहेत. ह्या वेदांचं सुद्धा त्यांनी विभागीकरण केलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हे सांगेन, महाभारत सारख्या पुराणांची रचना केलेली आहे त्यांनी. आजच्या दिवशी वेदांचं विभागीकरण करून महाभारत सारख्या महान ग्रंथांचं त्यांनी रचना सुद्धा केलेली आहे. म्हणून त्यांना आदिगुरु असं मानलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल कुठल्याही बाबतीत तर काय महत्त्वाचं असतं? गुरूंचं स्थान हे सर्वोच्च मानलं जातं. ती सर्वात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वांनाच माहिती आहे. गोष्टीमध्ये आपल्याला गुरु म्हणजे पाहिजेच. म्हणजे कुठल्याही म्हणजे काय, आता आपण साध्या व्यवहारात जरी असलं तरी आपण बघा, आपण म्हणतो ना नेहमी, नाही आईने असं केलं होतं नाही की नाही, वडिलांनी असं सांगून ठेवलं होतं, तसंच आपण वागतो नेहमी. त्यालाच गुरु म्हणतात. एवढं त्यांच्या पावलावर आपण पाऊल ठेवतो, तेच गुरूंचं स्थान. आणि त्या म्हणजे ह्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस म्हणजे खूप सन्मानाचा असतो, मानला जातो. हा दिवस मानला जातो. आणि आपल्यामध्ये ज्ञान, संस्कार आणि उत्कृष्ट मार्गदर्शन बोलतो ना, त्यासाठी गुरुचा सन्मान करणं पण खूप गरजेचं असतं. आणि ह्या दिवशी आणि आजच्या दिवशी नक्की सर्वांनी आपल्या गुरूंना भेटलं पण पाहिजे. काही गोष्टी आपण सन्मान केला पाहिजे. त्यांना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, एक छोटीशी भेटवस्तू. म्हणजे तुम्ही फ्रूट घेऊन जा किंवा दुसरं काही घेऊन जा, त्याला नमस्कार केला पाहिजे. एवढं त्यांनी आपल्याला शिकवलंय त्याबद्दल 2 वाक्य आपण चांगलं काहीतरी बोललं पाहिजे त्यांच्या समोर जाऊन. म्हणजे त्यांना पण अभिमान वाटतो आपल्याला की म्हणजे मी काहीतरी शिकवलंय, घडवलंय. ते म्हणजे म्हणतात ना की कुठेतरी मुरलंय याच्यापर्यंत, कुठेतरी जाण ठेवली आहे त्या गोष्टीची. ते महत्वाचं आहे. तर ह्याची पूजा कशी करावी तर ते आम्ही सांगणार आहोत आता. गुरुपौर्णिमेला पूजा कशी करावी तर सगळ्यात आधी सकाळी उठून आपण म्हणजे स्नान करून लवकर स्वच्छ कपडे घालावे. त्याच्यानंतर देवाची पूजा करावी पहिल्यांदा आणि आपल्या गुरूंना नमस्कार करावा.
म्हणजे तुमचे जे पण गुरु असतील, आई वडील म्हणा किंवा तुम्ही ज्यांना गुरु म्हणत असतील त्यांना बरोबर. नमस्कार करावा आणि त्यांना काहीतरी एक भेटवस्तू दिली किंवा काही असं गुरुदक्षिणा दिली. तेच मी आता जसं तरी म्हटलं चालतं. तसं आहे की नाही, आता जसं मी म्हटलं तसं. आणि मंत्राचा एक जाप करावा जो सर्वांनाच माहिती आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हीच आहे म्हणजे आजच्या दिवसाचं महत्त्व. महत्त्व आणि थोडक्यात अशी पूजा करावी. आणि सगळ्यात अजून एक गोष्ट महत्वाची सांगेन, जेवढं म्हणतात ना तुमच्याकडून यथाशक्ती काय होत असेल दुसऱ्यांना दान धर्म करायचा तर ते पण तुम्ही करू शकता आजच्या दिवशी. ते पण सर्वात म्हणतात ना श्रेष्ठ पुण्यदानच आहे. आजच्या दिवशी केलेलं अजून आपल्याला फळ जास्त मिळतं त्या गोष्टीचं, हो. आहे की नाही. तर आजचा दिवस हा म्हणजे आपल्या गुरुचा असं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. बरोबर. तर तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना जे पण तुमचे गुरु असतील तुमच्यापासून कुठे लांब राहत असतील असतील म्हणजे भेटायला शक्य नाहीये नसेल तर तर एक त्यांना फोन फोन तरी करा. करा. हा तेच ना. आणि त्यांच्याशी 2 शब्द बोला बोला. प्रेमाने. तरी पण म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट ती भरल्यात येते. हो. म्हणतात ते लक्षात ठेवलंय यांनी आपल्याला, ते महत्वाचं आहे की नाही. हाच म्हणजे हे एवढंच असतं आजच्या दिवशी. हो. कोणाशी वाईट बोलू नका कधीच. सर्वांशी प्रेमाने बोला, प्रेमाने वागा. अजून काय गुरु शिकवतात आपल्याला, हेच तर शिकवतात ना. हो. आणि व्हिडिओ आवडला असेल आमचा तर रिअली लाईक करा. खरंच सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब तुमच्या करा. जीवनात पण असा कोण गुरु आहे तुम्ही तुमच्या नक्की आयुष्यात कमेंट मध्ये सांगा गुरु आम्हाला. कोण 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 आहेत. करेक्ट. त्यानंतर परत तुम्हाला आतापर्यंत कोणी मदत केली आहे त्यांचं पण कमेंट मध्ये नाव जरी आम्हाला तुम्ही सांगितलं तरी पण काही हरकत नाहीये, होय की नाही. म्हणजे तुम्ही त्या निमित्ताने त्यांची आठवण काढाल ते हो. महत्वाचं आहे, बरोबर की नाही. आपल्याला प्रत्येक वेळी पावलोपावली कोण नाही कोण म्हणतात मदत करत असतात, कोण नाही कोण भेटत असतात. चांगले वाईट अनुभव प्रत्येकाला रोजच्या आयुष्यात येत असतात. ते पण महत्वाचं आहे कोणतरी ना. एक आणि आपण पाठीशी लक्षात असतंच ठेवतो की ज्याच्यामुळे आपण कुठेतरी एक आपल्याला पोचतो. म्हणजे पुढे जायला बरोबर म्हणजे मदत होते. बरोबर किंवा त्यांचा एक आशीर्वाद किंवा हातभार लागतो तसा. तर चला आजचा जो माझा ब्लॉग आहे तो इकडे एंड करते आहे. तुम्हाला आवडला असेल आय होप, तर नक्कीच लाईक कमेंट करायला विसरू नका. भेटू नवीन छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कमेंटद्वारे तुमचे विचार खूप भरभरून मांडा कमेंटमध्ये. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी 24/7 ओपन आहे. चला धन्यवाद. रामकृष्ण हरी सर्वांना.